जय हिंद मित्रांनो, मी श्याम थारकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरेशन ऑफ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच UNO म्हणजेच युनो। मित्रांनो, युनोवरती एक्झाममध्ये बरेच प्रश्न विचारले जातात, तर आज आपण युनो हे पूर्ण डिस्कस करणार आहोत। युनोची स्थापना कशी झाली, स्थापना होण्या अगोदरची युनोची पार्श्वभूमी काय होती, त्यानंतर युनोची सुरक्षा परिषद, त्यानंतर व्हीटो पॉवर वगैरे आज सर्व युनोवरती आपण बघणार आहोत। तर चला मित्रांनो, युनो आज पूर्ण डिस्कस करू। बघा, पहिलं महायुद्ध झालं होतं 1914 ते 1918ला। 1914 ते 1918ला पहिलं महायुद्ध झालं होतं, बरोबर। पहिलं महायुद्ध जेव्हा झालं होतं ते 1919च्या वर्साई संधीने थांबले होते। कोणत्या संधीने थांबले होते? वर्साई संधीने, बरोबर। 1914 ते 1918 मध्ये प्रथम महायुद्ध झालं होतं, ते थांबलं होतं वर्साईची संधी 1919, बरोबर। तर असं महायुद्ध पुन्हा होऊ नये, म्हणून यासाठी लीग ऑफ नेशनची स्थापना करण्यात आली होती। का होऊ नये? बघा, पहिलं महायुद्ध झालं होतं तेव्हा पूर्ण देश जे आहेत ते या युद्धामध्ये उतरलेले नव्हते, परंतु पूर्ण जग जे आहे ते विस्कळीत झालं होतं। आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या प्रत्येक गोष्टीने जे जग आहे या पहिल्या महायुद्धाने विस्कळीत झाले होतं। तर असं महायुद्ध होऊ नये म्हणून अमेरिकेचे राष्ट्रपती वुड्रो विल्सन, अमेरिकेचे राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी एक युक्ती लढवली। त्यांनी लीग ऑफ नेशन एक संस्था स्थापन केली। की या लीग ऑफ नेशनचा मुख्य उद्देश काय होता? मुख्य उद्देश होता की दुसरे महायुद्ध होऊ देऊ नये म्हणून। काय होता? दुसरे महायुद्ध। कारण पहिलं महायुद्ध झालं होतं, पहिल्या महायुद्धाची जे परिस्थिती झाली होती पहिल्या महायुद्धात, अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून अमेरिकेचे राष्ट्रपती जे होते वुड्रो विल्सन यांनी एक युक्ती लढवली की एक संस्था स्थापन करू जे दुसरे महायुद्ध होऊ देणार नाही। म्हणून या लीग ऑफ नेशनचा मुख्य उद्देश होता की दुसरे महायुद्ध होऊ देऊ नये। तर हे जे लीग ऑफ नेशन होती, या लीग ऑफ नेशनची स्थापना कधीची आहे? स्थापना आहे 10 जानेवारी 1920ला। कारण 1919ला जसं पहिलं महायुद्ध थांबलं तसंच लगेच 1920ला 10 जानेवारी 1920ला वुड्रो विल्सन यांनी लीग ऑफ नेशनची स्थापना केली, दुसरं महायुद्ध होऊ नये म्हणून, ठीक आहे। आणि याचं मुख्यालय जे होतं हे होतं जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे। कुठं? जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे, बरोबर। बघा, लीग ऑफ नेशनची स्थापना झाली तेव्हा दुसरे महायुद्ध होऊ नये यासाठी। तसंच ही एक जी मोठी संस्था बनली पूर्ण जगात, लीग ऑफ नेशन एक सर्वात मोठी संस्था बनली जिच्याकडे कामगार व्यवस्थापन, कृषी खाद्य व्यवस्थापन, त्यानंतर आरोग्य व्यवस्थापन, अशा मुख्य जे गोष्टी होत्या सर्व जे होत्या ते हे लीग ऑफ नेशनला देण्यात आल्या, बरोबर। लीग ऑफ नेशनला देण्यात, त्यामुळे लीग ऑफ नेशन हे पूर्ण जगामध्ये एक महत्त्वाची संघटना होती त्यावेळेस 1920ला। त्यानंतर काय झालं? त्यानंतर लीग ऑफ नेशन हे फेल ठरली। का फेल ठरली? बघा, एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की जे लीग ऑफ नेशन स्थापन केली ती वुड्रो विल्सन यांनी, ते होते अमेरिकेचे राष्ट्रपती, बरोबर, अमेरिकेचे राष्ट्रपती। आणि या अमेरिकेचे राष्ट्रपती जेव्हा यांनी हे जे लीग ऑफ नेशन स्थापन केली तेव्हा एक अट होती यामध्ये की लीग ऑफ नेशनचा जर सदस्य बनायचं असलं, कोणत्याही देशाला लीग ऑफ नेशनचा सदस्य बनायचं असलं तर पहिले त्या देशाला त्याच्या संसदेत स्वतःच्या संसदेत याची मंजुरी घेणं आवश्यक होती। म्हणजे एक विधेयक पारित करून मंजुरी घेणं आवश्यक होती। पण झालं असं की या लीग ऑफ नेशनचे संस्थापक आहे अमेरिकेने स्वतःच या विधेयकाला, म्हणजे या संस्थेचा, लीग ऑफ नेशनचे सदस्य होण्यास मंजुरी दिली नाही। सर्वात महत्त्वाचा पॉईंट, जो देश या संस्थेची स्थापना करत आहे तोच त्याच्या संसदेत हे जे विधेयक आहे याचं सदस्य बनण्यासाठी ते पारित करत नाही। तर हा एक महत्त्वाचं कारण। दुसरी गोष्ट, ठीक आहे, काही कालावधीनंतर याचे जे सदस्य आहेत ते वाढले व नंतर हे स्थापन पण झाली, म्हणजे कार्य करायला लागली, ठीक आहे। पण झालं असं की वुड्रो विल्सन यांनी हे कशासाठी स्थापना केली ती याची दुसरं महायुद्ध होऊ नये, ठीक आहे। मग बघा काय झालं, दुसऱ्या वेळेस काय झालं होतं, जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले होते,
जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले त्यावेळेस, त्याच्यानंतर काही कालावधीनंतर जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. दुसरं, जर्मनीने फ्रान्सवर कब्जा केला. बघा, जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले तेव्हा सुद्धा लीग ऑफ नेशन चूप राहिलं, कारण की काय होतं, दुसरं महायुद्ध होऊ देणं नव्हतं. तर मग इथं जर्मनी जेव्हा पोलंडवर आक्रमण केलं तेव्हा लीग ऑफ नेशनने ॲक्शन घेणं गरजेचं होतं, कारण की हे जे होतं हे दुसरं महायुद्ध होण्याच्या वाटचाल होती. तर इथंच जर्मनीला थांबवणं गरजेचं होतं लीग ऑफ नेशनने, पण लीग ऑफ नेशन या ठिकाणी चूप राहिलं. दुसरं, जर्मनीने फ्रान्सवर कब्जा केला. जर्मनीने फ्रान्सवर कब्जा करायला सुरुवात केली तेव्हा पण लीग ऑफ नेशन चूप राहिलं. दुसरी गोष्ट, जर्मनीने बाल्टिक देशांवर कब्जा करायला सुरुवात केली, आक्रमण करायला सुरुवात केली तेव्हा पण लीग ऑफ नेशन चूप राहिलं. पण झालं असं, जेव्हा जर्मनीने रशियावर आक्रमण केला तेव्हा दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली सरळ, कारण रशियावर जसं आक्रमण केलं तसं दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. आणि जशी दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली तसंच हे जे लीग ऑफ नेशन आहे याचं अस्तित्व नष्ट झालं, कारण की याचा मुख्य उद्देशच तो होता. मुख्य उद्देश काय होता, दुसरे महायुद्ध न होऊ देणे, आणि दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. मग लीग ऑफ नेशनचं अस्तित्व संपलं. बघा, लीग ऑफ नेशनचं अस्तित्व संपलं तेव्हा दुसरे महायुद्ध झालं 1939 ते 1945ला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात 1939 ते 1945 पर्यंत दुसरे महायुद्ध चालले. मग अशा वेळेस काय झालं, दुसरे महायुद्ध झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती रूझवेल्ट यांनी काय म्हटलं की बा जे लीग ऑफ नेशन आहे आपण त्यामध्ये दुरुस्ती करून एक व्यवस्थित संघटना तयार करू, जे तृतीय महायुद्ध होऊ देणार नाही, तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्रपती, तेव्हाचे राष्ट्रपती रूझवेल्ट यांनी म्हटलं की बा आपण युनोची स्थापना करू, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना करू, जे पूर्ण देशावर नियंत्रण ठेवून तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही, असं ठरलं. तर मग या ठिकाणी काय झालं, रूझवेल्टच्या म्हटल्याने युनोची स्थापना करण्यात आली. तर चला आता आपण मुख्य पॉईंटवर आलो. युनो म्हणजे पहा आता युनोची रचना वगैरे कशी काय आहे. कोणी केली होती, रूझवेल्ट यांनी केली होती. रूझवेल्ट यांनी स्थापना केली होती दुसऱ्या महायुद्धानंतर. बघा, युनो म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संस्था. ठीक आहे, याची स्थापना झाली होती 24 ऑक्टोबर 1945ला. कधी झाली होती, 24 ऑक्टोबर 1945ला युनोची स्थापना झाली होती. संस्थापक देश किती होते, जेव्हा युनोची स्थापना झाली होती तेव्हा युनोचे संस्थापक देश किती होते, संस्थापक देश होते 51. किती, 51. लक्षात ठेवा, जेव्हा संस्था स्थापन झाली होती तेव्हा 51 देश होते आणि त्या 51 देशामध्ये भारत हा देश होता. बघा, 1945ला स्थापन झाली होती तेव्हा आपण गुलाम होतो, इंग्रजांचे गुलाम होतो, कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं 1947ला आणि 1945ला युनोची स्थापना झाली होती. आपण गुलाम असून सुद्धा या संस्थेचे संस्थापक होतो. हे जेव्हा संस्था स्थापन झाली त्यावेळेस आपण हिचे संस्थापक होतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. हिचे जेव्हा संस्थापक सदस्य होते हे खूप मोठी गोष्ट आहे. बघा, सध्या सदस्य किती आहेत, सध्या युनोचे सदस्य आहेत 193 सदस्य. 193 सदस्य आहेत युनोचे. बघा, युनो हे किती पार्टमध्ये काम करते, युनोचे किती पार्टमध्ये काम करते. पहिला पार्ट आहे महासभा, दुसरा आहे सुरक्षा परिषद, सर्वात इम्पॉर्टंट पार्ट सुरक्षा परिषद. कोणता, सुरक्षा परिषद. खूप चांगल्या प्रकारे डिस्कस करू आपण सुरक्षा परिषदेवर. बघा, पुढे सांगतोच मी आता, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप चांगली माहिती मिळणार आहे. तिसरा आहे ट्रस्टशिप. चौथा सचिवालय हे पण युनोचं सर्वात महत्त्वाचं काम करणारं पार्ट आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय. कोणतं, आंतरराष्ट्रीय न्यायालय. त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक परिषद. 6वा पार्ट आहे सामाजिक आणि आर्थिक परिषद. तर त्यातील आपण पहिला बघूया महासभा. बघा, युनोची महासभा जी आहे त्या महासभेला लघु संसद असे सुद्धा म्हणतात. बघा, प्रत्येक देशाची संसद असते, त्या संसदेमध्ये प्रत्येक विधेयक वगैरे पारित केले जातात, जे महत्त्वाचे प्रत्येक देशाबद्दलचे जे निर्णय आहेत ते घेतले जातात. तसंच जगाबद्दलचे सुद्धा निर्णय हे आमसभा घेते, म्हणूनच तिला लघु संसद म्हटले जाते. या लघु संसदेची बैठक दरवर्षी सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. कोणत्या महिन्यात, बघा, सप्टेंबर महिन्यात. युनोच्या महासभेची प्रत्येक वर्षी जी बैठक होते हे सप्टेंबर महिन्यात
होते आणि तिचे अध्यक्ष जो असतो आपला महासभेचा जो अध्यक्ष असतो, महासभेचा जो अध्यक्ष असतो त्याचा कार्यकाळ असतो हा 1 वर्षाचा. किती? 1 वर्षाचा. 1 वर्षाचा कार्यकाल असतो. या महासभेत जे 193 सदस्य जे आहेत त्याचेच जे शासनाध्यक्ष आहेत ते यामध्ये समाविष्ट होतात. काय म्हटलेलं आहे? शासनाध्यक्ष. शासनाध्यक्ष तोच असतो जो देशाचं शासन चालवतो. राष्ट्राध्यक्षाने म्हटलेलं, जर एखाद्या देशाचा म्हणजे बाकी देशाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा त्या देशाचं शासन चालवतात म्हणून ते यामध्ये या बैठकीला उपस्थित राहू शकतात. पण आपल्या देशाचे जे शासनाध्यक्ष आहेत हे पंतप्रधान असतात, राष्ट्रपती नसतात. म्हणून राष्ट्रपती या बैठकीला हजर नसतात. म्हणून या बैठकीला शासनाध्यक्ष असतात, म्हणजेच पंतप्रधान उपस्थित असतात. तर बघा पुढचं, महासभेचे जे अध्यक्ष असतात त्यांचा कार्यकाळ मी सांगितलं तुम्हाला 1 वर्ष असतो. आणि या सभेची पहिली महिला अध्यक्ष कोण बनलेल्या आहेत? भारताच्या आहेत. बघा पहिल्या महिला अध्यक्ष महासभेच्या जे आहेत ते विजयालक्ष्मी पंडित. ठीक आहे, भारताच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत जे महासभेच्या अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. चला पुढे आणखी बघूया. बघा पुढचा पॉईंट कोणता आहे? सुरक्षा परिषद. युनोचा दुसरा पार्ट आहे सुरक्षा परिषद. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट, या सुरक्षा परिषद कशी समजून घ्यायची काय आहे याबद्दलच आपण आज युनो हा टॉपिक घेतलेला आहे. बघा सुरक्षा परिषद कशी काय तर बघा, सुरक्षा परिषद जी आहे, सुरक्षा परिषदला पूर्ण जगाचा पोलिसमॅन म्हणून ओळखले जाते. काय? पोलिसमॅन म्हणून ओळखले जाते सुरक्षा परिषदला. पोलिसमॅन म्हणून ओळखले जाते सुरक्षा परिषदला. आता सुरक्षा परिषद जी आहे त्या सुरक्षा परिषदेमध्ये जे स्थायी सदस्य आहेत ते स्थायी सदस्य आहेत 5. किती आहेत? 5. आणि अस्थायी सदस्य आहेत 15. अस्थायी सदस्य आहेत 15 आणि स्थायी सदस्य आहेत 5. किती? 5. 5 स्थायी सदस्य कोणकोणते आहेत? अमेरिका, दुसरा ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन. हे जे 5 देश आहेत हे 5 देश आहेत स्थायी सदस्य, म्हणजे यांचा कोणताच कार्यकाल नाही, आपला कालावधी नाही. हे जोपर्यंत युनो आहे तोपर्यंत हे 5 देश याचे स्थायी सदस्य आहेत. आणि जे अस्थायी सदस्य आहेत 15. तर अस्थायी सदस्य जे 15 आहेत त्यांचा कार्यकाल असतो 2 वर्षाचा. किती वर्षाचा? 2 वर्षाचा. मी इथं लिहिलेलं नाही पण लक्षात असू द्या, या अस्थायी सदस्य आहेत त्याचा कार्यकाल असतो 2 वर्षाचा. आणि यांची निवड कशी होते? अस्थायी सदस्यांची निवड कशी होते? तर यांची निवड हे अल्फाबेटिक नुसार होते. म्हणजे जे पूर्ण जगामध्ये जे देश आहेत पूर्ण त्यांची अल्फाबेटिकल नुसार निवड होते. म्हणजे काय होते? जे युनोची जी महासभा आहे, युनोची जी सुरक्षा परिषद आहे, हे सुरक्षा परिषद काय करते? जे अल्फाबेटिकल नुसार देश निवडते. म्हणजे दरवर्षी अल्फाबेटिकल नुसार प्रत्येक देशाचा नंबर लागतोच. अल्फाबेटिकल नुसार देश निवडते आणि ते जे देश निवडलेले आहेत त्यांची महासभेकडे विधेयक पाठवते की बा यातले कोणते देश निवडायचे. तर अशा प्रकारे अस्थायी सदस्यांची निवड होते. पुढचा आहे आता पॉईंट बघा, जे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत 5 त्यांना सर्वात मोठा म्हणजे व्हेटो पॉवर दिलेला आहे. कोणता? व्हेटो पॉवर. हाच मोठा पॉवर आहे व्हेटो पॉवर. काय असतो व्हेटो पॉवर? बघा जागतिक लेवलवर कोणतीही अडचण असेल किंवा महासभेत किंवा सुरक्षा परिषदेमध्ये कोणतंही विधेयक पारित करायचं असेल जागतिक लेवलवरचं, म्हणजे कोणत्या देशासोबत कोणत्या देशासोबत कोणाचे वाद असो किंवा सीमावाद असो की आणखी कुठल्या प्रकारचे कशा प्रकारचे वाद असो, ते त्याच्याबद्दल सर्व जे आहे ते निर्णय या 5 देशांना. एखादं विधेयक महासभेत युनोच्या महासभेमध्ये पारित करायचं असलं आणि जर या सर्वांची समजा संमती असेल हे विधेयक पारित करण्यासाठी आणि एखाद्या देशाची समजा जर संमती नसेल तर ते विधेयक पारित होत नाही. म्हणजे समजा या 4 देशांची USA, ब्रिटन, फ्रान्स, रशिया या 4 देशांची संमती एखाद्या विधेयकावर आहे आणि चीन जर म्हणत असेल मला हे विधेयक पसंत नाही किंवा मला हे विधेयक मंजूर नाही, तर ते विधेयक पारित होत नाही. ते विधेयक तिथं पारित होत नाही. यालाच व्हेटो पॉवर म्हणतात. बघा हा जो व्हेटो पॉवर आहे या व्हेटो पॉवरचा आतापर्यंत सर्वात जास्त जो उपयोग घेतलेला आहे तो रशियाने घेतलेला आहे. सर्वात जास्त उपयोग जो घेतलेला आहे
सर्वात जास्त वापर केलेला आहे रशियाने. आणि आतापर्यंत व्हीटो पॉवर न वापरला कोण वापरलेला नाही आतापर्यंत. तर या 5 देशापैकी हा जो एक देश आहे फ्रान्स, यांना आतापर्यंत कधीच व्हीटो पॉवरचा वापर केलेला नाही. सर्वात जास्त जो केला असेल रशियासाठी. रशियाने आपल्यासाठी सुद्धा काश्मीर मुद्द्यावर आपल्यासाठी सुद्धा भारतासाठी सुद्धा व्हीटो पॉवरचा वापर केला आहे. काश्मीर इश्यूबद्दल रशियाने खूप वेळ भारताच्या बाबतीत, म्हणजे रशिया तर पहिल्यापासून आपला मित्र आहेच, भारताचा मित्र आहे, तर म्हणून आपल्यासाठी रशियाने काश्मीर मुद्द्यावर व्हीटो पॉवरचा वापर केला आहे. म्हणजे काश्मीरबद्दल जर आपल्या जर विरोधात गोष्ट जात असेल तर तिथं रशियाने व्हीटो पॉवरचा वापर केलेला आहे. बघा पुढचा मुद्दा असा आहे, आणि युनोचा जो रूल आहे, युनोचा रूल काय आहे की कोणताही देश कोणत्याही देशाच्या जमिनीवर कब्जा करू शकत नाही. हा मुख्य रूल आहे युनोचा. तर बघा सद्दाम हुसेन यांनी कुवेतवर आक्रमण केले होते, कुवेतवर कब्जा केला होता सद्दाम हुसेन यांनी. तर झालं काय, युनोच्या रूलच्या विरोधात गेला. तर त्यामुळे जर असं जर झालं तर पूर्ण जगातील जे देश आहेत ते त्या देशावर हमला करतील. एखाद्या देशाने दुसऱ्या देशाची जमीन कब्जा केली किंवा हडप केली तर पूर्ण जगातील देश त्या देशावर आक्रमण करतील. म्हणून सद्दाम हुसेननं कुवेतवर आक्रमण केलं होतं. तर सद्दाम हुसेनला सर्व देशांनी मारलं होतं, सर्व देशांनी आक्रमण केलं होतं. तर मग आता तुम्ही म्हणाल की चीन आणि तिब्बत, चीनने तर भारताची जमीन तिब्बत हा जो भाग आहे हा भारताचा होता, जो चीनने कब्जा केला. तर मग इथंच मोठा पॉईंट आहे. बघा चीनने तिब्बत कब्जा केलं, म्हणजे आपल्या देशाची जमीन कब्जा केली, पण चीनवर कोणीच आक्रमण केलं नाही. चीनच्या विरोधात सर्व जग होतं. जेव्हा तिब्बतवर कब्जा केला चीनने तेव्हा पूर्ण जगातील सर्व देश हे चीनच्या विरोधात होते. पण चीनवर आपण आक्रमण करू शकलो नाही, कारण आक्रमण करण्यासाठी युनोचं काय म्हणणं होतं की बा कोणताही देश कोणत्या देशावर आक्रमण करत असेल किंवा त्याची जागा हडप करत असेल तर सर्व देश त्याच्यावर आक्रमण करतील, त्याला मारतील. पण असं झालं नाही, कारण की जे तसं करण्यासाठी युनोच्या सुरक्षा परिषदेमध्ये किंवा महासभेमध्ये पहिले विधेयक पारित करावं लागते. तर ते विधेयक पारित करण्यासाठी या सर्वांची सहमती होती आणि चीनने त्यावर व्हीटो पॉवरचा उपयोग केला. ज्या देशावर आपण आक्रमण करणार आहोत त्या जर तो तर त्याच्या याच्यावर येणारच नाही की स्वतःवर आक्रमण करू देणार नाही. म्हणून इथं चीनला व्हीटो पॉवरमुळे मदत मिळाली होती. तर म्हणून चीनवर आपण हमला करू शकलो नाही किंवा इतर देश हमला करू शकले नाहीत. पुढे बघू आपण. आता पुढे असं आहे की हे बघितलं आपण सुरक्षा परिषद, स्थायी सदस्य बघितले, अस्थायी सदस्य बघितले, व्हीटो पॉवर काय असतं हे बघितलं. आता भारतला या स्थायी सदस्य जे आहे, स्थायी सदस्यत्व मिळू शकते का, मिळेल का, किंवा काय आहेत त्याचे मगचे पॉझिटिव्ह कारणं काय आहेत, निगेटिव्ह कारणं काय आहेत हे बघू आता आपण. मिळायला हवं किंवा नाही, तर आता ते बघू. युनोमधील जे सदस्य देश आहेत, जे युनोमधील सदस्य देश म्हणा किंवा बाकी इतर देश म्हणा, हे भारताबद्दल काय निगेटिव्ह विचार करतात की का बरं भारताला व्हीटो पॉवर मिळायला नको किंवा स्थायी सदस्यत्व मिळायला नको. तर त्यामागचं पहिलं कारण आहे NPT. आता NPT म्हणजे काय, पहिलं कारण आहे NPT. बघा NPTचा अर्थ काय आहे. NPT म्हणजे पूर्ण जगात 5च देश फक्त परमाणु बॉम्ब ठेवू शकतात, हे NPTचं म्हणणं आहे. आणि आपल्याजवळ जो आहे, आपला जो परमाणु बॉम्ब आहे आपल्याजवळ, ठीक आहे. तर युनोचं म्हणणं आहे की NPT नुसार तुम्ही अणुबॉम्ब ठेवू शकत नाही, फक्त 5च देश ठेवू शकतात, असं युनोचं म्हणणं आहे. आता मला सांगा, आपल्या बाजूचे भारताला हे मंजूर नव्हतं. भारत म्हणत होता आम्ही अणुबॉम्ब का ठेवत आहोत, आम्ही अणुबॉम्ब याकरता ठेवत आहोत की आमच्या स्वतःच्या रक्षणासाठी, आम्ही कोणावर हल्ला करण्यासाठी अणुबॉम्ब ठेवत नाही. हे मुख्य उद्देश भारताचा. आम्ही कोणावर हल्ला करण्यासाठी अणुबॉम्ब ठेवत नाही, आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी अणुबॉम्ब ठेवत आहोत. आणि जर बाकीचे देश ठेवू शकतात तर आम्ही का नाही ठेवू शकत, ते 5 देश ठेवू शकतात तर आम्ही का नाही ठेवू शकत, हे भारताचं म्हणणं आहे. म्हणून भारत NPTवर भारताने स्वाक्षरी केलेली नाही.
बरोबर. आणि दुसरं म्हणणं आहे भारताचं किंवा सीटीबीटी. हे सीटीबीटी काय आहे? सीटीबीटीचा अर्थ असा आहे की युनो म्हणते की सीटीबीटीनुसार तुम्ही परमाणूचं परीक्षण करू शकत नाही, आणि भारताने ते केलेलं आहे. भारताने परमाणूचं परीक्षण केलेलं आहे. सीटीबीटीनुसार म्हणजेच युनोच्या सीटीबीटीनुसार युनोचं म्हणणं आहे की तुम्ही परमाणूचं परीक्षण हवेत, जमिनीवर, त्यानंतर पाण्यात परीक्षण करू शकत नाही. तर मग आपण कुठं हवेत, जमिनीवर, पाण्यात केलेलं आहे? आपण तर जमिनीच्या आतमध्ये केलेलं आहे ना. आपण जे अणूचं परीक्षण केलेलं आहे हे जमिनीच्या आतमध्ये केलेलं आहे. आपण ना हवेत केलेलं आहे, ना पाण्यात केलेलं आहे, ना जमिनीवर केलेलं आहे. बरोबर. तर युनोचं म्हणणं आहे की बा तुम्ही जे NPT आणि CBT हे जे रूल आहेत युनोचे, तुम्ही ते फॉलो करत नाही, म्हणून तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. आणि जर शेजारचा देश पाकिस्तान, चीन सारखा देश, जर जे आपल्या विरोधातले जे देश आहेत ते जर अणुबॉम्ब ठेवू शकतात, तर मग आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. भारताचा रूल आहे. भारताने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही जो अणुबॉम्ब ठेवतो हा आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी ठेवतो, दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी नाही. आणि हे पण सांगितलेलं आहे भारताने की आम्ही स्वतःहून पहिल्यांदा अणुबॉम्बचा उपयोग करणार नाही किंवा अणुबॉम्बचा हल्ला करणार नाही. ज्यावेळेस कोणी आमच्यावर अणुबॉम्बचा हल्ला करणार त्यावेळेस आम्ही त्याचं प्रत्युत्तर म्हणून परमाणूचं उपयोग करणार. तर मग या NPTवर स्वाक्षरी करण्याची काही गरजच नाही. आणि भारत हे पण म्हणायला तयार आहे, भारत या पण गोष्टी बसायला तयार आहे की सर्व जगातून परमाणू बॉम्ब काढून टाका, आम्ही आमचा परमाणू काढायला तयार आहोत. पुढचं काय म्हणणं आहे युनोचं की तुमचा बजेट कम आहे. बघा, भारत जो युनोला जो पैसा पुरवतो हा फक्त 1% पुरवतो. बघा किती? 1% पुरवतो. त्यानुसार युनोचं म्हणणं आहे की तुमचा बजेट, तुम्ही जे मदत करता युनोला ती तुमची खूप कमी आहे. दुसरा काश्मीर मुद्दा. त्यानंतर पुढचा मुद्दा काय? काश्मीर मुद्दा. युनोचं म्हणणं आहे किंवा बाकी देशांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आहे की जो काश्मीर मुद्दा आहे भारत पाकिस्तानमध्ये, जेव्हा वेटो पॉवर तुम्हाला मिळणार तेव्हा तुम्ही सरळ काश्मीर जे आहे ते तुमच्या 110% काश्मीर तुम्हाला मिळणार असं म्हणणं आहे. जसं तुम्हाला सांगितलं होतं मी की बा चीनने तिब्बतवर कब्जा केला आणि चीनचं कोणी काहीच करू शकलं नाही. तशा प्रकारे जे काश्मीर आहे तुम्ही काश्मीर पूर्ण हडपून घ्याल असं म्हणणं आहे. पण काश्मीर तर आमचंच आहे ना, काश्मीर तर आपलंच आहे ना, असं म्हणणं आहे बाकी देशांचं. आता हे झाले निगेटिव्ह पॉईंट. बरोबर. आता आपण पॉझिटिव्ह पॉईंट बघू की भारताला स्थायी सदस्य का मिळायला पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग पाहू. आणि भारताला मिळायलाच पाहिजे माझ्या दृष्टीने तरी. बघा पॉझिटिव्ह थिंकिंग काय आहे? पॉझिटिव्ह थिंकिंग हे आहेत की जेव्हा युनोची स्थापना झाली होती, जेव्हा युनोचं अस्तित्व झालं होतं, तेव्हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे की संस्थापक देश भारत आहे. ज्यावेळेस कोणी ओळखत नव्हतं युनोला त्यावेळेस गुलाम असून सुद्धा भारत युनोचा संस्थापक आहे. तर भारताने हे युनोने हे विसरायला नाही पाहिजे. हे तर काही पण गोष्ट झाली. जो देश संस्थापक आहे, ज्या गुलामीत असून सुद्धा तुमच्या संस्था स्थापन करण्यात सदस्य बनला आणि त्यालाच तुम्ही स्थायी सदस्य देत नाहीये. तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की भारत हा संस्थापक देश आहे. पुढचा पॉईंट लोकतंत्र देश म्हणजे लोकतंत्र देश. बघा पूर्ण जगात सर्वात मोठा जर लोकतंत्र देश असेल तर तो भारत आहे. आणि युनो म्हणते की सर्व जगात लोकतंत्र पसरायला हवं. जसं चीनमध्ये कम्युनिस्ट आहे, जसं म्हणजे तिथं एवढी मोठी जनता असून सुद्धा तिथं मतदान होत नाही. बरोबर. आणि भारतात मतदानानुसार निवडल्या जाते. तर पूर्ण जगात सर्वात मोठा जर लोकतंत्र देश असेल तर तो भारत असेल. आणि युनो सुद्धा म्हणते की पूर्ण जगात लोकतंत्र पसरलं पाहिजे. आता मग सर्वात मोठा जर लोकतंत्र देश भारत असेल तर हा एक प्लस पॉईंट आहे. तिसरा आहे आतंकवादाचा विरोध. भारताने आतापर्यंत आतंकवादाला कधीच उत्तेजित केले नाही किंवा प्रोत्साहन दिलेलं नाही आहे. भारत आतंकवादामुळे पीडित झालेला आहे. म्हणजे आतंकवादी जे हमले होत आहेत भारतावर, स्वतः भारत आतंकवादाचा पीडित आहे. पण भारताने आतंकवादाला कधीच प्रोत्साहन दिले नाही. आतंकवादी कधी कोणत्या देशावर हल्ला केला नाही असं कधीच नाही.
म्हणून दुसरा गोष्ट म्हणजे आणि युनोसुद्धा युनोची पॉलिसी आहे ना की बाबा पूर्ण जगातील आतंकवाद मिटवणे हा एक युनोची पॉलिसी आहे. मग त्यामध्ये सर्वात मोठा पॉईंट आहे की आतंकवादाचा विरोध करणारा देश जो आहे तो भारत आहे. तिसरा पॉईंट चौथा पॉईंट WHO, जी युनोची महत्त्वाची संस्था आहे WHO. कोणती? WHO. तर त्यामध्ये बघा WHOला पोलिओ आणि मलेरियाचे औषध जर सर्वात जास्त किंवा पोलिओ आणि मलेरियाचे औषध जर पुरवत असेल तो भारत. एक टाईम असा होता की पोलिओची राजधानी म्हणून भारताला ओळखला जात होतं. एवढा भारतामध्ये पोलिओ होता आणि आता भारताच्या कानाकोपऱ्यात पोलिओ हा नष्ट झालेला आहे. पोलिओ नष्ट झाले आणि WHOला सर्वाधिक जास्त जे औषधी आणि फुकट, विशेष म्हणजे फुकट, विकत अजिबात नाही, पोलिओ मलेरिया आणि अशा बऱ्याचशा औषधी आहेत जे WHOला भारत मुक्त स्वरूपात फुकट देते. तर मग मला एक सांगा, जर पोलिओसारखे मलेरियासारखे आणखी जे औषधी आहेत जर भारत त्यांना फुकट देते तर त्यांचा जर बजेट धरला तर आपला बजेट कुठपर्यंत जातो. जरी तुम्हाला 1% कॅशमध्ये वाटत असेल पण हे जर मदत जर धरली तर आपण त्या बजेटच्या खूप वरती जातो. पुढचा पॉईंट असा आहे की जेव्हा पाचवा पॉईंट युनोला जेव्हा सेनेची गरज पडली, कोणत्याही देशातील आतंकवाद नष्ट करण्यासाठी युनोला जर सेनेची गरज पडली असेल तर भारताने नेहमी, भारत आणि बांगलादेश सुद्धा आहे त्यामध्ये, भारताने नेहमी आपली सेना युनोला दिलेली आहे. तर ते पण धरलं तर बजेटमध्ये आपण आणखी प्लस होतो. तर मग आपण बजेटमध्ये सुद्धा असं म्हणता येते मागं नाही. हे जे आहेत हे कारण आहेत की भारताला व्हीटो पॉवर मिळालं पाहिजे, स्थायी सदस्य मिळालं पाहिजे. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. आता पुढचं बघू की मग भारताला का नाही मिळत आहे आणि कोण विरोध करत आहे, स्थायी सदस्य मिळण्यास कोण विरोध करत आहे. तर बघा, भारताला व्हीटो पॉवर मिळण्यासाठी USA अमेरिकेला काहीच अडचण नाही, USAला काहीच अडचण नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट ब्रिटनला पण सध्या काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. फ्रान्सला पण काहीच अडचण नाही, फ्रान्स पण तयार आहे, म्हणजे व्हीटो पॉवर भारताला द्या. त्यानंतर रशिया तर आपला नेहमीपासून मित्रच आहे, सुरुवातपासून मित्रच, त्याला पण काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त एक गोष्ट अशी की ब्रिटनला प्रॉब्लेम असा होता की ब्रिटनचं म्हणणं झालं की बाबा तुम्हाला स्थायी सदस्य देतो पण तुम्हाला व्हीटो पॉवर देत नाही. म्हणजे हे कसं, ब्रिटनचं म्हणणं झालं की बाबा आम्ही तुम्हाला स्थायी सदस्य द्यायला तयार आहोत, पण व्हीटो पॉवर आम्ही तुम्हाला देत नाही. म्हणजे हे कसं झालं, ब्रिटनचं म्हणणं कसं झालं की मी तुमचं लग्न करून देतो पण तुम्हाला नोकरी देत नाही. हे जमणार आहे का? तर तसं म्हणणं आलं ब्रिटनचं, ठीक आहे. पण भारत त्याला पण मंजूर झाला. भारतात म्हणाला एक वेळ स्थायी सदस्य मिळू द्या, एक पाऊल पुढे टाकल्यानंतर दुसरं पाऊल आपण आपोआप पुढे जाऊ. म्हणजे एक वेळ स्थायी सदस्य मिळाल्यानंतर व्हीटो पॉवर सुद्धा घेऊ. भारत त्याला पण तयार झाला की ठीक आहे, व्हीटो पॉवर नका देऊ, स्थायी सदस्य द्या. पण उरला कोण? चीनने सरळ नकार दिलेला आहे. चीनचं म्हणणं काय आहे बघा, चीनचं म्हणणं काय आहे की जो NPT आहे, मी तुम्हाला सांगितलं NPT आहे हा इथं जो अणुबॉम्ब आहे तो जो आपल्याकडे आहे तो काढून टाका म्हणते. म्हणजे NPTवर तुम्ही हस्ताक्षर करा म्हणते, भारताला म्हणते तुम्ही NPTवर हस्ताक्षर करा, म्हणजे तुम्ही अणुबॉम्ब ठेवू नका. आणि भारत त्यासाठी राजी नाही आहे, मंजूर नाही आहे. तर चीनचं म्हणणं आहे किंवा NPTवर तुम्ही हस्ताक्षर करा, तुम्हाला स्थायी सदस्य देतो, व्हीटो पॉवर देतो. पण काय गॅरंटी? चीनने एक वेळ NPTवर भारताचा हस्ताक्षर करून घेतल्यानंतर काय गॅरंटी आहे किंवा तो आपल्याला व्हीटो पॉवर किंवा स्थायी सदस्यत्व देणार म्हणून भारत यावर स्वाक्षरी करायला तयार नाही. पुढचा पॉईंट, भारताला मग चीनच्या विरोधात एक प्लस पॉईंट आहे. जर भारताला स्थायी सदस्यत्व पाहिजे असेल तर एक प्लस पॉईंट असा आहे की MTCR जे आहे, MTCR यामध्ये MTCR म्हणजे काय? मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजन. मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजन ही जी MTCR आहे, या MTCR मध्ये MTCRचा जी संस्था आहे त्याचा त्यामध्ये भारताला व्हीटो पॉवर आहे. बघा इकडे नाही पण भारताला MTCR जे आहे त्यामध्ये भारताला व्हीटो पॉवर आहे. आणि मुख्य गोष्ट अशी की MTCRचा चीन हा सदस्यच नाही आहे. सदस्यच नाही.
आणि आता MTCR काय आहे हे तुम्हाला माहीत नसेल, मी सांगतो. MTCR म्हणजे काय, मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिसर्च. म्हणजेच कोणत्याही देशाला हतियार विकायचे असतील, मिसाईल विकायचे असतील किंवा कोणत्याही प्रकारचं शस्त्र विकायचे असतील तर घातक शस्त्र विकू शकत नाही. कोणताही देश अतिघातक जे शस्त्र आहेत ते विकू शकत नाही. आणि ते विकता कोणाला येतात फक्त, तर ते विकता येतात फक्त MTCRचे जे सदस्य आहेत त्यांनाच विकता येते. म्हणजे आपल्याजवळ एखादं घातक शस्त्र असेल तर आपल्याला ते विकायचं असेल तर आपण MTCRचे सदस्य हवे पाहिजे, किंवा आपल्याला कोणाजवळून घ्यायचं असेल घातक शस्त्र ते MTCRचे सदस्य हो, बरोबर. आणि भारत आहे आणि चीन या ठिकाणी नाही आहे. आणि या ठिकाणी चीनचं म्हणणं आहे की आम्हाला MTCRचं सदस्यत्व हवं, MTCRमध्ये आम्हाला सदस्य द्या, चीनचं म्हणणं आहे. आणि भारत यासाठी व्हीटो पॉवरचा उपयोग करत आहे. भारत या चीनला हे सदस्य देऊ देत नाही आहे. तर भारताचं म्हणणं आहे की बाबा आम्ही तुम्हाला MTCRचं सदस्यत्व देतो, पण आम्हाला युनोमध्ये स्थायी सदस्यत्व द्या, युनोच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व हवं. बघा, हे होती सुरक्षा परिषद. मी तुम्हाला पूर्ण प्रमाणे समजून सांगितले. सुरक्षा परिषद, व्हीटो पॉवर काय असतो हे सर्व समजून सांगितलं, बरोबर. आता आपण बघू युनोचा पुढचा पार्ट कोणता आहे, ट्रस्टशिप, बरोबर. या ट्रस्टशिपचं काम काय असते बघा. ट्रस्टशिपचं काम असते युनोसाठी पैसा एकत्र करणे किंवा युनोला पैसा पुरवणे. हे जे काम आहे ट्रस्टशिपचं आहे, बरोबर. तर युनोला पैसा कोण देते, जे सदस्य देश आहेत तेच युनोला पैसा देतात. तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की भारत जो आहे तो युनोला किती % पैसा पुरवतो, 1%. कॅशमध्ये 1% पुरवतो. आणि तशी तर भरपूर मदत करतात, तुम्हाला सांगितलंच. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. युनोचं एक आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, ते हेगमध्ये आहे, नेदरलँड येथे. कुठं, नेदरलँडमध्ये हेग येतं. या न्यायालयामध्ये 15 न्यायाधीश असतात. किती, 15 न्यायाधीश असतात. आणि त्या 15 न्यायाधीशांचा कार्यकाल जो असतो हा 9 वर्षाचा असतो. एका न्यायाधीशाचा कार्यकाल हा 9 वर्षाचा असतो, बरोबर. 9 वर्षाचा असतो. 15 न्यायाधीश आहेत, त्यामध्ये 9 वर्षाचा त्यांचा कार्यकाल असतो. पुढचा जो आहे पार्ट तो आहे सचिवालय. बघा, सचिवालय हे सर्वात महत्त्वाचं. कोणत्याही देशाची जे असो आपलं काय असतं, जो कार्यकाळ हे असतो, कोणत्याही देशाचा जो कार्य असते हे पहिले सचिवालयातून चालते. तसंच युनोचा सुद्धा महत्त्वाचं जे कार्य आहेत ते सचिवालयामधून चालतात. तर या सचिवालयालाच मास्टर माइंड असे म्हणतात. युनोच्या सचिवालयाला मास्टर माइंड म्हणून ओळखले जाते. काय, मास्टर माइंड म्हणून. या सचिवालयाचे महासचिव कोण आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघा, सध्याचे जे सचिव आहेत, महासचिव, युनोचे सचिवालयाचे महासचिव जे आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. सध्याचे महासचिव कोण आहेत. जे महासचिव असतात त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तो कार्यकाळ असतो 5 वर्षाचा. किती, 5 वर्षाचा. आणि सचिवालयाचे प्रथम महासचिव हे युनोच्या सचिवालयाचे प्रथम महासचिव होते त्रिग्वेली. यावर बरेच वेळ प्रश्न आलेला आहे. कोण, त्रिग्वेली. आणि सध्याचे मी तुम्हाला सांगितले आहे, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा पार्ट बघा. पुढचा आहे सामाजिक आणि आर्थिक परिषद. युनोची एक सामाजिक आणि आर्थिक परिषद असते जे पूर्ण देशात काम करते. तर समजा या सामाजिक आणि आर्थिक परिषदेचे काही संस्था आहेत, जसे ILO म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. हे मजुरांसाठी काम करते. म्हणजे पूर्ण देशामध्ये काय सिच्युएशन आहे मजुरांची, त्यांची परिस्थिती कशी काय, यावर सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवते ILO. त्यानंतर FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. खाद्य आणि कृषी संस्था, जे सर्व देशांमध्ये जे अन्न पुरवठा आहे, म्हणजे एखादे जे गरीब देश आहेत त्या गरीब देशांना अन्न पुरवणे, कृषीबद्दल काही महत्त्वाच्या बाबती असतील ते सर्व काम जे करत असतील ते FAO करते. त्यानंतर एक युनेस्को हे शिक्षणाबद्दल काम करते. सर्व जागतिक लेवलवर शिक्षणाबद्दल जे कार्य करत असेल तर ते युनेस्को करते. त्यानंतर युनिसेफ हे जगातील मुलांवर नियंत्रण ठेवते. म्हणजे जे लहान मुलं असतात त्यांची परिस्थिती कशी काय, कोणत्या देशामध्ये कशी परिस्थिती आहे, कोणत्या देशामध्ये गंभीर आहे, या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवते युनेस्को.
बरोबर. हे जे आपण बघितले, पहिले बघितलं महासभा, त्यानंतर बघितलं सुरक्षा परिषद, तिसरं बघितलं ट्रस्टशिप, चौथं बघितलं आंतरराष्ट्रीय न्यायालय, पाचवं बघितलं सचिवालय, सहावं बघितलं सामाजिक आणि आर्थिक परिषद. हे जे 6 पार्ट आहेत, हे 6 पार्ट खूप महत्त्वाचे. पुढचा बघू आता आपण. काही थोडशाच गोष्टी राहिल्या पुढच्या आहेत जे भाषेबद्दल. बघा, आपण युनोचे पार्ट बघितलेले आहेत. आता युनोची भाषा बघू. बघा, युनोमध्ये 6 भाषांचा वापर केला जातो. युनोमध्ये 6 भाषांचा वापर केला जातो. युनोमध्ये किती देशात? पूर्ण 193. जर सर्वांनी जर आपापली भाषा वापरली तर गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून युनोने काही भाषा सिलेक्ट केलेल्या आहेत. तर ते भाषा आहेत 6 भाषा. कोणत्या आहेत? पहिली इंग्लिश, दुसरी फ्रेंच, तिसरी स्पेनिश, चौथी अरबी, पाचवी रशियन आणि 6वी चायनीज. ह्या 6 भाषांचा वापर युनोमध्ये केला जातो. पण युनोच्या कार्यालयीन भाषा जी आहेत ते 3च आहेत. किती आहेत? युनोच्या कार्यालयीन भाषा फक्त 3. पहिली आहे इंग्रजी, दुसरी फ्रेंच आणि तिसरी अरबी. ह्या आहेत युनोच्या कार्यालयीन भाषा. बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला युनो समजून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक नक्की करा. आणि पुढचे जे व्हिडिओ आहेत ते अशाच प्रकारे नवीन टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ येणार. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मी जे सांगितलं आहे तुम्हाला की युनोचे महासचिव, तर महासचिव तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला जे शिकवत आहो यासाठी मला पण मेहनत लागते. तुमचं प्लीज एक लाईक नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.